चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार सरळ व्याजावर कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात परीक्षेमध्ये। तर बघा, कोमलने एका बँकेकडून दशादशे 10% दराने 600 रुपये 3 वर्षाच्या मुदतीच्या कर्जाने घेतले, तर त्याचे सरळ व्याज काढायला सांगितले। अगदी सोप्या पद्धतीने बघा, तर सरळ व्याजाचे सूत्र काय आहे, म्हणजे प्रत्येक स्पर्धा परीक्षा करत असताना हे छोटे छोटे सूत्र आपल्याला पाठ असणे अत्यंत गरजेचे आहे। मुदल गुणिले दर गुणिले कालावधी। तर बघा, आणि भागिले काय करायचं, 100 करायचं। बघा, मग मुद्दल किती आहे, किती रुपये घेतली तिने, 600 रुपये ही मुद्दल घेतली, आणि त्याचे दर काय 10% दराने, आणि कालावधी किती आहे 3 वर्षाचा। तर बघा, भागिले 100 करायचे, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, 18 18 गुणिले 10 बरोबर किती, 180 रुपये। म्हणजे त्या सरळ व्याज किती येईल, त्या रकमेचे 600 रुपयाचे सरळ व्याज किती येईल, 180 रुपये हे सरळ व्याज येईल।